नमस्कार, मी अजित मांढरे, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो। मी ठाण्याला आहे, शापूरबावडी पोलीस स्टेशन येथे मी आहे। त्या संपूर्ण पोलीस स्टेशन लाइटिंग केली गेली आहे। इथं आपण रथ पाहू शकता, त्या पद्धतीनं ढोल ताशे देखील इथे आहेत। ही सर्व तयारी सुरू आहे ती म्हणजे या पोलीस स्टेशनमध्ये गणपती बाप्पा बसतात। पोलिसांची एक प्रथा असते की त्यांना बंदोबस्त करावा लागतो ज्यावेळी विसर्जन असतात त्या दिवशी। त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलीस जे आहे तिथं आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात आणि त्याकरता हे कुर्त्यामधले तुम्ही जे लोक पाहता हे कुठल्या मंडळाचे कार्यकर्ते नाहीत, तरी पोलीस आहेत। आणि या सगळ्या घटना घडत असताना एक मोठी घटना ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी घडली होती, ती याच पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये घडली होती। इथं जवळपास एक उच्चभ्रू सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये एका व्यक्तीची हत्या केली गेली होती। इतकी क्रूरपणे ती हत्या केली गेली होती की त्याचं मुंडकं जे आहे ते छाटून त्याच्याच जो मृतदेह होता त्याच्या बाजूला हा मृतदेह जो आहे आणि मुंडकं जे आहे ते ठेवलं होतं। त्याच्यामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झालेला आहे। तो खुलासा म्हणजे ज्या व्यक्तीनं ही हत्या केली होती तो व्यक्ती त्याच सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होता आणि त्याचा सुपरवायझर जो होता सोमनाथ सातगीर, ज्याची हत्या केली गेली होती, त्याचं नाव होतं, ज्याने हत्या केली त्याचं प्रशांत कदम। त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। कापूरवाडी पोलिसांनी अटक केली आणि कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये ज्या सगळ्या धामधुमीमध्ये त्याचा तपास सुरू आहे, त्याची चौकशी सुरू आहे। कशा रीतीनं ही सगळी हत्या झाली, काय नेमकं हत्येचं कारण होतं हे सगळं आपण जाणून घेऊया। याकरता आपल्या सोबत एसीपी मंदार सर आहेत। मंदार सर, खरं तर गणेशोत्सव आणि या सगळ्या काळामध्ये धामधुमी सगळी आहे, बंदोबस्त आहे, सगळ्या काळामध्ये आपल्या हातीमध्ये एक मोठी घटना घडली होती। या घटनेमधील आरोपी जो आहे प्रशांत कदम, त्याला अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला ही घटना जिथे घडली होती कशा रीतीनं आपण जेव्हा तिथे गेला स्पॉटवरती काय दृश्य होतं? दृश्य आपलं माहित असेल, लोढा आमाराचं जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्यावरती टेरेसवरती ती बॉडी पडली होती। त्याच्यामध्ये त्याचं शिर आहे ते बाजूला आणि बाकी बाजूला अशा अवस्थेमध्ये ती बॉडी पडलेली होती रक्ताच्या थरावामध्ये। आपल्या कार्यकाळामध्ये आपण अनेक हत्या पाहिल्या असतील, पण अशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं जी हत्या केली आहे ही हत्या आणि तो सगळं क्राईम सीन पाहून काय नेमकं डोक्यात आलं होतं किंवा कशा रीतीनं ही सगळी हत्या झाली असेल? जिने हत्या केली तो किती क्रूर असावा? निश्चितपणे ज्या पद्धतीनं तिथलं चित्र होतं ते अतिशय ब्रुटली त्याला मारण्यात आलं होतं आणि निश्चितपणे नेमकं त्याचं कोणतं कारण आहे याचा आम्ही पोलीस पूर्ण टीम आम्ही त्याचा तपास करत आहोत की कोणतं असं कारण होतं की ज्याच्यामुळे इतका ब्रुटली हा मारला झाला। बंदोबस्तला होता आपण, आनंद चतुर्दशी होती, भरपूर गर्दी असेल, झोप वगैरे हा विषय आता पोलिसांसाठी नाही बोललेलाच बरा, पण आरोपी ताब्यात आहे, आपल्या आरोपीला अटक केली। या सगळ्या गडबडीत देखील त्याचं थोडाच वेळ मिळाला आपल्याला त्याची चौकशी करायला। 2 ते 3 कारणं समोर आलेली आहेत, ती कारणं कोणती? कालच आपण आरोपीला अटक केलेली आहे। आतापर्यंत आपल्याला 24 तासच इंट्रोगेशनसाठी मिळालेले आहेत आणि कालच्या बंदोबस्ताच्या अनुषंगानं तसा कमी वेळ मिळालेला आहे, परंतु आरोपीची जी पीसी आहे पोलीस कस्टडी ती 26 तारखेपर्यंत आहे। कालच्या प्राथमिक त्याच्याकडे जे इंट्रोगेशन केलं त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की आरोपी तिथं लिफ्टमॅन म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो तिथं सुपरवायझर म्हणून काम करत होता। तर कामाच्या अनुषंगानं त्यांचे 2-3 वेळा वाद झाले होते। त्यांनी शिवीगाळ पण केली होती मैतानी याला। आणि दुसरं म्हणजे मैतानी जे आहे ते आरोपीकडून 8,000 रुपये उसने घेतले होते, तर ते पैसेही त्यांनी अजून परत दिले नव्हते। तर ते सध्या जी निष्पन्न झालेली 2 कारणं आहेत ती सध्या ही आहेत। इतर जे काही कारणं असतील ते आता पुढील तपासामध्ये निष्पन्न होतील। ज्याची हत्या केली आहे त्याचं नाव सुपरवायझर तिथलं होता, त्याचं नाव सोमनाथ सातगीर आणि ज्याने हत्या केली आहे तो लिफ्टमॅन होता प्रशांत कदम। साहेब, प्रसाद कदम नाव त्याचं। त्याने हत्या केलेली आहे। आता तपासमध्ये असं समोर येतं की आईवरून शिवी दिली म्हणून त्या सगळ्या राग डोक्यामध्ये होता आणि त्यामुळे ती हत्या त्यांनी केली। शिवीगाळ केल्याचं त्याच्यामध्ये येत आहे, पुढील बाकी तपास आहे तो अजून तपासामध्ये निष्पन्न होतील बाकी सगळं। आणखीन एक अँगल समोर येतोय, अर्थात प्राथमिक तपास आहे त्यामुळे क्राईम सिरीज या सगळ्या हत्या करण्यात त्यांनी क्राईम सिरीज पाहिली होती। कशा रीतीनं हत्या केल्या जातात, मग कुठून हत्यारं आणली जातात, हत्या केल्यानंतर हत्यार कुठे लपवायची आणि कसं पळून जायचं, सगळ्या गोष्टींनी क्राईम सिरीज पाहून केलं होतं। हे देखील गोष्ट समोर आलेली आहे। या सगळ्या घटनेमध्ये हत्यार आता सापडले काय? नाही, अजून हत्यार यातून रिकव्हर झालेलं नाही। हत्यार रिकव्हर आता पुढच्या पीसीमध्ये पहिल्यांदा हत्यार रिकव्हर करण्याची प्रायोरिटी आहे। त्याचबरोबर ते वेपन त्यानं कुठून प्राप्त केलं आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या हे सगळ्या आता येणाऱ्या तपासामध्ये निष्पन्न होतील। थोडं सविस्तर जाणून घ्यायचं होतं, क्राईम सिरीजचा काय अँगल याच्यामध्ये? कशा रीतीनं त्यांनी जी हत्या केली, आईवरून शिवी दिली म्हणून डोक्यात राग होतात, पण ती हत्या कशी करावी
त्यासाठी सगळ्या त्याने ज्या काही सिरीज पाहिल्या होत्या तो उठाठेव केली होती, तो सगळा सीन कसा आहे? नाही, अजून याच्यामध्ये तपास एकदम प्रायमरी स्टेजला आहे. त्याच्यामुळे त्यांनी कशी म्हणजे कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि कशा केल्या हे आता त्याच्याकडे जे पुढील तपास होईल, इंट्रोगेशन होईल, त्यामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. साधारणपणे आरोपीची आता 26 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेलीच आहे. पण या दरम्यान प्रायोरिटी जी आहे हत्यार रिकव्हर करणं आणि मोटिव्ह, या दोन गोष्टी. अगदी बरोबर. म्हणजे आता अजून काही दुसरा मोटिव्ह आहे का ते शोधणं आणि यातलं जे वेपन आहे ते वेपन यातनं रिकव्हर करणं ही प्रायोरिटी आहे. नक्कीच जी घटना घडली या घटनेनंतर आपण जर पाहिलं असेल तर पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले त्यावेळी त्यांनी जे दृश्य पाहिलं त्यांनी सांगितलं की कशा रीतीनं ह्या सगळ्या घटनेमध्ये त्याचे मुंडकं छाटून आणि त्याचा जो मृतदेह त्याच्या बाजूलाच त्याचं मुंडकं ठेवलं गेलं होतं. आणि हे सर्व जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, हा बघा हा तो आरोपी आहे प्रसाद कदम ज्याने ही हत्या केलेली आहे. की सुरुवातीला तपासामध्ये 3 अँगल समोर आलेत. एक म्हणजे की जो आरोपी आहे त्याला सुपरवायझरने आईवरून शिवी दिली होती आणि त्याच्यामुळेच त्याच्या डोक्यात एक राग होता की आम्हाला आईवरून शिवी दिली म्हणून. दुसरं पैशाचं कारण समोर येते. आणि तिसरी हत्या करण्याकरता त्याने क्राईम सिरीज पाहिली होती. वेगवेगळ्या TV सिरियल असतील किंवा सोशल मीडियाच्या सिरीज असतील, त्या सर्व सिरीज ज्या आहेत त्या त्याने पाहिल्या होत्या. आणि त्यातून कशा रीतीनं हत्या करण्याआधी त्याला बोलवावं, त्याशी काय बोलावं, कुठे अशा ठिकाणी जावं की आपण हत्या केली तरी आपल्यावर लवकर संशय येणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने त्याने पाहिल्या होत्या. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिरीजमधून पाहून त्याने संपूर्ण कट रचला. आणि त्यामधून जी माहिती समोर येते त्यानुसार सोमनाथ सातगिर याला प्रसाद कदम जो आहे तो टेरेसवरती घेऊन गेला शॉपिंग सेंटरच्या. तिथं त्याशी पैशासाठी बोलायचं आणि वेगळ्या काही गोष्टीसाठी बोलायचं असं घेऊन गेला. तिकडं त्याने त्याची वर जाऊन त्याच्याशी हातापाई केली. त्याने आणलेलं हत्यार जे त्यातून त्याने भोकसलं, त्याला तिथं मारलं. नंतर त्याचं मुंडकं जे आहे ते छाटून त्याच्याच मृतदेहाच्या बाजूला त्याने ठेवलं. एवढंच काय तर पुढे जे आहे ते हत्यार जे आहे ते तिथून पळून कसं जायचं, कारण का इतकी मोठी घटना घडल्यानंतर तात्काळ सगळं गाजावाजा होईल. पण हे सगळं झाल्यानंतर कसं पळून जायचं आणि कुठे लपायचं, त्याच पद्धतीनं हत्यार कुठे लपवायचं जेणेकरून पोलिसांना लवकर सापडू नये, ह्या गोष्टी देखील सिरीज बघून या सगळ्या प्रसाद कदमने ठरवल्या होत्या. इतकं सगळं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं, अतिशय पूर्णपणे हत्या केली. क्राईम सिरीज पाहून अशा पद्धतीनं हत्या करणं किंवा अशा घटना करणं, या घटना ज्या आहेत त्या हल्ली वाढू लागलेल्या आहेत. आणि प्रसादने तेच पाऊल उचललं आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याने सगळे जे आहे तो कट रचला होता. या सगळ्या बाबतीमध्ये आता क्राईम ब्रांचनं या आरोपीला पकडलेलं आहे. विकास घोडके नावाचे क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांच्या टीमनं या आरोपीला सांगलीवरून ताब्यात घेतलं आणि कापडवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर आहे त्यांना हँडओव्हर केलेलं आहे. त्यांचा तपास जो आहे तो सगळ्याचा तपास जो आहे तो तपास सुरू आहे. आता याच्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतील, मुख्य अँगल जे आहेत ते समोर आलेलेच आहेत की आईवरून शिवी दिली म्हणून आणि त्यानंतर पैशाचा वाद असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये कारण येतं ते म्हणजे की हत्या करण्यासाठी त्याने क्राईम सिरीजचा आधार घेतला. आणि त्यावर लक्षात येतं की कशा रीतीनं प्रसाद याने ही हत्या करण्याकरता किती मोठं प्लॅनिंग केलं होतं, किती कट रचला होता.